मनसर या ठिकाणी प्रांत ऑफिस समोर तुम्ही जे आता आंदोलन 30 तारखेला ढोलकी बजाव हे आंदोलन ठेवलेलं आहे त्याची तयारी तुमची कुठपर्यंत आलेली आहे? मनसर या ठिकाणी प्रांत कार्यालयासमोर जे आंदोलन ठेवलेले सेवा केंद्राच्या बाबतीमध्ये त्याची आंदोलनाची तयारी पूर्णपणे 100% झालेली आहे. हे आंदोलन आम्ही राष्ट्रीय ध्वजाखाली हे करणार आहे, कारण हा समाजाचा प्रश्न आहे. म्हणून हे तिरंग्या झेंड्याखाली आंदोलन करणार आहोत 1 दिवसाचं. आणि ते यापूर्वीच्या काळामध्ये प्रांत कार्यालयापुढे जितक्या मोठ्या प्रमाणात झालेलं नाही आहे तितक्या मोठ्या प्रमाणात या आंदोलनाला स्वरूप येणार आहे. आंदोलनाच्या तुमच्या प्रमुख मागण्या काय आहे? आंदोलनामध्ये या संदर्भामध्ये सुविधा केंद्राच्या बाबतीमध्ये 5 ते 6 मागण्या आहेत. परंतु प्रामुख्याने एक मागणी आमची आहे की सेवा केंद्रामध्ये दर्शनी भागामध्ये मराठी स्वच्छ अक्षरामध्ये हा मोठा बोर्ड लागला पाहिजे, म्हणजे प्राईज लिस्ट लागली पाहिजे. दुसरी मागणी ही आहे की या संदर्भामध्ये जे अभ्यंगताला ऑनलाईन बिल दिलं गेलं पाहिजे. अशा प्रकारच्या 5 ते 6 मागण्या आमच्या प्रशासनाकडे आहेत. हे आंदोलन तुम्ही करणार आहे या संदर्भात अद्याप तुम्हाला मनसरमधून कार्यालयामधून कोणाचा फोन किंवा भेटीगाठी चर्चा तुमची अशी झालेली आहे का? अजून अद्यापपर्यंत कार्यालयाकडून आम्हाला कुठल्याही प्रकारचा संपर्क साधलेला नाही. हा संपर्क न साधल्यामुळं आमची कुठल्याच प्रकारची चर्चा झालेली नाही आहे. आणि संबंधित कार्यालयाचा हा समज दिसतोय की चर्चा करायची नाही, कारण चर्चा जर केली नाही तर हे आंदोलन निश्चितपणाने तीव्र होईल. परंतु लोकशाहीमध्ये चर्चेला संवादाला महत्त्व आहे आणि संवादातून आणि चर्चेतून अनेक प्रश्न सुटू शकतात. परंतु हा प्रश्न शेवटी प्रशासनाचा आणि तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा आहे. याचं स्मरण ह्या अधिकाऱ्यांनी ठेवावं. मला या ठिकाणी आपल्याला हे नमूद करावंशी वाटतं की आमच्या प्रांत कार्यालयामध्ये एखादाही अधिकारी तुकाराम मुंढे साहेबांसारखी भूमिका घेऊ शकत नाही. हे आमच्या तालुक्याचं दुर्दैव आहे. धन्यवाद.